नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारी जॉबची इथे अपडेट आली आहे. तुम्ही फक्त 10वी पास आहे, नक्कीच अर्ज करू शकता. ऑल इंडिया उमेदवार इथे पात्र असणार आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे ऍप्लिकेशन कसं करायचे आहे, म्हणजे अर्जाची पद्धत काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, अनुभवाची आवश्यकता आहे का नाही, त्यानंतर वेतन किती भेटणार आहे, ऍप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, नोकरीचा प्रकार हा परमनंट जॉब आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय करावं लागणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. आपल्याकडे PDF आहे, ते सुद्धा 2 मिनिटात आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जे नवीन जॉब अपडेट्स व जे नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजची जी सविस्तर माहिती ते पाहून घेऊया. इथे आपल्याकडे PDF आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया अंतर्गत ही भरती निघालेली आहे. ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल इंडियन सिटीजन्स फॉर स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी, म्हणजे स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी ही भरती निघालेली आहे. तरी ते सॅलरी तुम्ही पाहू शकता, 19,900 रुपये ही सॅलरी असणार आहे. पिरियड ऑफ प्रोबेशन 2 इयर्स फॉर डायरेक्ट रिक्रूट्स असणार आहे. तुम्हाला पर 7 CPC 19,900 म्हणजे 20,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. पटना हे जॉब लोकेशन असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता, इथे 18 ते 27 वर्ष तुमचं एज क्रायटेरिया पाहिजे आहे. OBC साठी 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे. SC साठी 5 वर्षाचं आहे. एक्स सर्व्हिसमॅन अप टू मॅक्सिमम 3 इयर्स, म्हणजेच 8 3 + 5 इयर्स फॉर SC ST अँड 6 इयर्स फॉर OBC सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता, तुमच्याकडे लायसन पाहिजे आहे आणि तुम्हाला अनुभवाची गरज असणार आहे. तुम्ही 10वी पास पाहिजे आहे, ॲटलिस्ट तुम्ही 10वी पास पाहिजे आहे सांगितलेलं आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे आहे ड्रायव्हिंग लाईट अँड हेवी मोटर व्हेकल फॉर लीस्ट 3 इयर्स, हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. सरकारी नोकरी आहे, केंद्र सरकारी नोकरी आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे. पिरियड ऑफ प्रोबेशन 2 वर्षाचं आहे. 19,900 तुम्हाला सॅलरी कमीत कमी भेटणार आहे. जास्तीत जास्त 63,200 पर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे. सिलेक्शन कसं होणार आहे, तर सिलेक्शन ऑफ ड्रायव्हर शेल बी मेड on the basis of trade testing or driving test to assess to competency to drive light and heavier motor vehicles from the amongst candidates possessing the requisite eligibility criteria. म्हणजे तुमचं इथे ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे, ट्रेड टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड इन एन्क्लोज्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी सर्टिफिकेट्स पाहिजे आहे, एज प्रूफचं, एज्युकेशन क्वालिफिकेशनचं म्हणजे तुम्ही 10वी पासचं सर्टिफिकेट पाहिजे आहे, ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे हवं आहे, त्यानंतर प्रूफ ऑफ एक्स सर्व्हिसमॅन असेल तर कास्ट सर्टिफिकेट असेल तर हे सर्व तुम्हाला इथे लागणार आहे. अर्ज करताना ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पाठवून द्यायचं आहे, रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्ट सांगितलेलं आहे. फॉर्म भरताना लक्षात घ्या, इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट, फादर्स नेम, पोस्ट तुम्ही कोणत्या पोस्टसाठी आहे, ड्रायव्हर, परमनंट ॲड्रेस तुमच्या पिनकोड सहित, ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स विथ पिनकोड, ईमेल ID, सिटिझनशिप इंडिया, डेट ऑफ बर्थ, तुमचं जन्मतारीख, त्यानंतर एज, त्यानंतर कम्युनिटी टिक इथे टिक करायचं आहे, कोणती कम्युनिटी थ्रू आहे तुम्ही, कॅटेगरी, आणि ही सर्व माहिती तुम्हाला इथे फिल करावी लागणार आहे. इथे तुम्हाला DD थ्रू पैसे सेंड करायचं आहे, म्हणजे अर्जाची फी इथे घेतली जाणार आहे, हे सुद्धा सांगितलेले आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्ही पाहू शकता इथे इंडियन पोस्टल ऑर्डर म्हणजे भारतीय डाक विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे. इथे अर्ज करते वेळेस ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे आणि 100 रुपये तुम्हाला इथे अर्जाची फी असणार आहे. ज्यांची 10वी पास आहे, ज्यांना ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स आहे, निवड प्रक्रिया चालक चाचणी मुलाखतीद्वारे होणार आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नोकरीची संधी आहे, केंद्र सरकारी जॉब असणार आहे भारतीय डाक विभाग अंतर्गत. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.